त्यानंतर गोलंदाज ट्रॅक वरती येतोय गोलंदाज अमित. पहिलाच बॉल हलक्या हाताने. हो काय प्रयत्न होते, सुरेख प्रयत्न केले होते, थडपडले तिथे मात्र झेल साठी, कारण की माहिती आहे महत्वपूर्ण झेल आहे. सचिन म्हात्रेचा झेल होता, जर टिपला असता तर हा गोल्डन झेल. मॅच होणार आहे माऊली स्पोर्ट्स. आपण थांबायचंय. माऊली स्पोर्ट्स थांबायचं आपण. शिळगाव जाऊ नका, मॅच आपली होणार आहे माऊली स्पोर्ट्स शिळगाव विरोधात SSCC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. सुंगड आली, एक धावा बघायला भेटले सचिन. हो चांगला बॉल, फटका जेवढा चांगला आहे, शॉट मिडॉन, फेकी चांगली, कलेक्टिंग. अरे इथे काय करताय अमित, चुकी करतोय अगदी. त्याला हलक्या हाताने फक्त स्टँडवर बॉल लावायचं होतं, त्याला अगोदर समजलंच नाही, कारण की तो पाठमोरा उभा होता आणि डायरेक्ट हिट त्याने जेव्हा जोरामध्ये तो बॉल फेकलं होतं. ऍक्च्युअली त्याचं लक्ष नव्हतं, जेवढं हवं तेवढं त्याने मात्र क्विक सिंगल जी पूर्ण करायची होती. दोन्ही फलंदाजाचा कॉल चुकलं होतं, अगोदर कॉर्डिनेशन चुकलं होतं. अर्ध्या क्रीजवर जवळपास थांबला होता फलंदाज, बघितलेला आपण तो म्हणजेच नवनाथ. 4च ओव्हरची मॅच आहे, या पुढचे सर्व सामने 4च ओव्हरचे असतील. त्यानंतर अजून एक मॅच होईल. सिंगल बघायला भेटले, रनआउट मध्ये बचावले नवनाथ. 2 बॉल 2 धावा सचिनसाठी पुल करायचा होता. बॅट्सची कडा घेते आतल्या बाजूला, बॉल लॉंग ऑनला ट्रॅव्हल झाला तिथे काऊ कॉर्नरला. रोहित गुरुनाथ शर्मा स्टँड जवळ, फिल्डर सुद्धा उपस्थित. सिंगल मिळते फक्त एखादापणे. स्कोर बोर्ड आपण बघतो, धाव संघाच्या फलकावरती 3 बॉल 3 धावा फलकावरती बघतो. षटक सूर्य पॉवर प्ले P1 अमित हे पहिलं षटक. संघनायक स्वतः जबाबदारीने गोलंदाजी करतोय. हो लेडिंग एज आणि बॉल स्टँड वरती, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला नवनाथच्या स्वरूपात, तो म्हणजे फलंदाजी करत असताना आपण बघतोय हार्दिका इंटरप्राइजेसला. रमेश पाटील मामराम संदप याच गावचा, याच मैदानामध्ये वारंवार त्यांचा सराव असतो. रमेश पाटील या मैदानाच्या 4 दिवसात त्यांना माहिती आहे, त्या मैदानाच्या चहू बाजूने त्यांना एक एक कोपरा माहिती असेल, कारण की ह्याच गावचे त्याच मैदानात त्यांचा सराव असतो. हो पहिला बॉल फेस करताना फटका तर चांगला आहे, बॉल बॅकवर्ड पॉइंटला चाललाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती पंचांचा इशारा येतोय, हा चौकार. चौकार येतो, हा पहिला चौकार बघायला भेटतो. डावातील फलंदाज रमेश पाटीलच्या बॅटमधून, आणि इथे चहाची सुविधा झालेली आहे. चहा आलेला गरमागरम चहा कोणला घ्यायचा असेल तर त्याने प्लीज आमच्या व्यासपीठाजवळ याचे खेळाडू असतील, आमचं मान्यवर असतील. अमित गायकरचं नावावरती एक हॅट्रिक आपण बघितल्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये. तो सध्या गोलंदाजी करतोय, पण त्याचा समाचार घेतला जाते बॉल हवेमध्ये. इथे मात्र मिड विकेट पर्यंत पाठलाग केला होता. काऊ कॉर्नरचा फिल्डर झेल ड्रॉप झाला त्याच्याकडनं, आणि या 2 धावा. दोन चालला फलक पुढे फलकावरती षटक संपन्न. पहिलं 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा फलकावरती, सिंगल डिजिट.
सो आमच्या मुख्य व्यासपीठावरती दोन दिदी आमच्या आलेल्या आहेत, कश्मीरा पाटील आणि त्यासोबतच अक्षरा पाटील, आमच्या दोन लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यासोबत सार्थक पाटील सुद्धा उपस्थित आहे. विनोद दादा यांच्या दोन सुवर्ण हेच बघायला भेटत. महाराष्ट्र सचिव, अरे वा, काय काय नाव आहे ते. हेच तर मजा असतं, हेच तर एन्जॉयमेंट असतं 40+ क्रिकेटमध्ये. बोलतो मैदानाकडे पुन्हा एकदा षटक सुरू होतं. दुसरं गोल त्याचं ट्रॅकवर देतोय अमित पाटील. अगोदर अमित गाय करता, अमित पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर सजवतोय. घारिवली गाव एंड करणं हे गोळिवलीचा दर एक जुनी डोंबिवलीचा. चला बघा, शिळगावचे किशोर कुठे असाल तर यायचं आपण चहाचा आस्वाद घ्यायला सुभाष दादा पाटील आपल्याला इन्व्हाइट करतायत. चला बोल माझ्याकडे पुन्हा एकदा सचिन सॅकेडनला बघतो आपण. कालच्या दिवसामध्ये करतं शतक त्याच्या नावावरती. ओव्हर द कव्हर फिल्डर इथे एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये टिपलाय जेल. सचिन मात्रेची मिते विकेट मिळते विकेट. इथं अजून एक मासा जाळाला सापडतोय सलामीचा आणि एक आक्रमक फलंदाज ठगाउटला. थँक्यू टू द मास्टर. ह्या मॅच गोल्डन विकेट आलेली आहे ते म्हणजे सचिन म्हात्रेची. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला जितू म्हात्रे, जितू पाटील. जितू पाटील आला सागेला 8 नंबर फॉर. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आता खेळपट्टी भरती येतो. गोलंदाज अमित पाटीलला पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळून पहिल्या ओव्हरमध्ये धावा आला होता 9. ज्या फलंदाजाने काढला होता शतक ठोकलं होतं याच मैदानावरती, तो मात्र लवकर बाद झाला. हो टॅप करत बॉलला फटका चांगला ऑल ऑन द कार्पेट. बॉल लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर फंबल फर्स्ट डे मिस्टेक. बॉल उचलायला उशीर, फेकायला उशीर होतोय तोपर्यंत सेकंड. 2 धावा कंप्लीट. रमेश आणि जितू गुड रनिंग बिटवीन विकेट बघायला भेटला पण 2 धावा फलक. 11 वरती मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 11 धावा. 11 धावा फलकर बघतो. षटक सुरू आहे दुसरं. फटका इथे चांगला सरळ दिशेने लॉंग अप धावतो. डाऊन द बॉल येतोय. चांगली फिल्डिंग. एक धाव. आपण बघतो संघाला पलकावरती 12. 12 रन स्कोर बोर्ड ऑफ 2 विकेट्स आफ्टर रिमेनिंग सेकंड ओव्हर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ टॅप पुन्हा एकदा केला. रन स्टाईलने टॅप बघायला भेटला होता. फिल्डर लॉंग हॉपचा येतो तोपर्यंत सिंगल खूप वेगाने चेंडूवरती आल्या. 11 संघ सध्या तरी फिल्डिंग खूप चांगली करतो. टॉस जिंकला तर त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जी विकेट त्यांना हवी होती, जो सापडा रचला होता सचिनसाठी एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, तिथे तो सापडला सुद्धा. आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगली होती हे म्हणायला हरकत नाहीये, कारण की धावा फक्त धावा फलकावरती 13. 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये मोठे फटके येत नाही, त्याचं कारण आहे गोलंदाजी चांगली होती. हो फटका तर चांगला गॅपमध्ये. बॉल चाला वेगाने पाठलाग चालू चेस करतोय फिल्डर बॅकवर्ड पॉइंटचा. त्याला थांबता येणार नाही. बॉलला झालं सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
मस्त चौकार बघायला भेटला बऱ्याच वेळानंतर यावरच्या 5व्या बॉल आय थिंक चौकार येतो 4 धावफलक चालले पुढे धावफलकावरती 17 धावा. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8. अमित पाटील अमित गायकरचं दुसरं षटक बघतोय आपण. अमित पाटीलचं ज्या अमित गायकर नाही तिथे मात्र एक गडी बाद करत 9 धावा दिल्या होत्या ते सुद्धा अमित पाटील नाही एक गडी बाद केला 8 दिल्या. आतापर्यंत शेवटचा बॉल शिल्लक स्ट्रायकरला जितू पाटील मॅन फ्रॉम 23 पाडा. इथे पुन्हा मोठा गेला सुद्धा ऑन द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेटला फिल्डर आहे तिथे चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत या 2 धावा. 2 क्विक सेकंड रन सुद्धा पूर्ण केले. 2 धावफलक चालले पुढे धावफलकावरती एकूण धावा 19 या षटकामध्ये आल्या. 10 इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन्ही गोलंदाजांची धावा जरूर आल्या पण एक गडी सुद्धा बाद झाला. जो महत्वपूर्ण विकेट त्यांना हवा होता तो मिळाला या ओव्हरमध्ये. धावा धावफलकावर 19.50च्या सरासरीने स्कोर बोर्ड आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती. आणि आता इथनं 12 बॉलचा अजून खेळ शिल्लक असेल. वळवा डीजे मास्टरकडे. संपन्न झाला सॉरी माफ करा. 2 ओव्हर नंतर धावा 19 तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. मंगेश मात्र येतोय गोलंदाज ट्रॅक वरती संदपगाव एंड कडनं. स्ट्रायकरला फलंदाज संदपगावचा रमेश पाटील त्यासोबत आपण बघतोय 23 बॉलाचा जितू पाटील एका बाजूला. फटका इथे थोडा वेळ बॉल हवेमध्ये जरूर होता. फिल्डर तिथे होते मिळते फक्त सिंगल. 1 धावफलक चालले पुढे धावफलकावरती आपण बघतोय एकूण धावा 20-0 20 ऑन स्कोरबोर्ड. इतने मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकार शोधावे लागतील. फुल टॉस फटका बसलाय लॉंग ऑन टाउन दी बॉल आणि टिपलाय जाईल. फलंदाज होतो बा जितू पाटील सुद्धा मैदानाचा बाहेर. नऊ धावा करून परतला जितू मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला पण त्यासाठी पहिलाच बॉल फेस करताना डॉट येतोय. नवीन फलंदाज युवराज मैदानाच्या आतमध्ये डॉट आला. पहिलाच बॉल त्यासमोर आपण बघतोय गोलंदाज मंगेश म्हात्रे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतात सर्वच गोलंदाज. इथनं मंगेश सुद्धा फुलटॉस बॉल जरूर त्याचे येतात पण फटके तसे एलिव्हेशन्स होत नाहीयेत. लॉंग ऑन पुन्हा चेंडू खाली येतो. चांगली फिल्डिंग ॲक्युरेट थ्रो येतो. कलेक्टिंग चांगले बॅकअप सुद्धा उभे होते. सिंगल या इकडे धावफलक 21 ऑन स्कोरबोर्ड. 4 बॉल झाले 21 धावा धावफलकावरती फक्त 2 खर्च केल्यात. पुन्हा फुल टॉस बॅटचा वरचा भागाला कडा घेतली. पाठमोडा धावतोय गोलंदाज. झेल सुटलाय त्याच्याकडे निसटलाय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट प्रयत्न त्याने केले जरूर पण चेंडू उचलल फेकेल तोपर्यंत रन मिळतात. या 2 स्कोरबोर्ड पुढे 23 वरती चेंडू झाले 5. जवळपासच्या षटकाचा विचार केला तर मंगेश म्हात्रेच्या 5 बॉल दंड लागले त्याच्यामध्ये 3 ते 4 फुल टॉस बॉल होते.
त्याचा फायदा घेता आला. आता यॉर्कर लेंथ ती मात्र पिक केली आहे. फटका चांगला आहे. गॅप खूप मोठी आहे. बॉल चाललाय रोहित गुरुनाथ शर्मा कक्षाच्या दिशेने. देऊन जाईल डावा 4 चौकार. स्कोर बोर्ड ऑन 27. 27 धावा. षटक संपन्न 3 सरासरीने हा धावा बघतो आपण. 27. गोलंदाज ट्रॅकवर द्यायला गोलंदाज संतोष साळवी. संतोष साळवी फ्रॉम खंबालपडा. ओ पिकअप केला. लॉंग ऑफ बॉल सीमारेषेच्या बाहेर. युवराजच्या बॅट मधनं षटकार. संतोषसाठी कॅश प्राइज जरूर आलाय पण त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. सो बघा आपण हार्दिक एंटरप्राइजेस टीमचे संघ मालक दिनेशजी जोशी दादांचं इथं आगमन झालं. त्यांना मी मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. आपल्या सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि समीकरण बघू शकता आपण आमच्या स्क्रीन बोर्ड वरती. 33 धावा 3 विकेट. तिसरं षटक सुरू आहे. 3-3-3-3-3 असं समीकरण. चौथं षटक सुरू आहे पण तिथे ऍक्च्युअल मध्ये 3 जो येतो तो बघायला भेटतो. इथे मात्र अपील आय थिंक केलं होतं. डॉट बॉल येतोय. एका बाजूला असं वाटतं वाईडची मागणी करत होते पण एका बाजूला अपील. आणि दोन्ही साईड ना एका बाजूने फलंदाजी बचावला एका बाजूने पंचाने नकारही दिला. डॉट बॉल येतोय. चेंडू झाले 2 धावा फलकावरती. 33. संतोष साळवीसाठी कॅश प्राइज झाला आपण बघतोय ते म्हणजेच विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपये. पीके एनसन प्रल्हादजी कालाल यांच्याकडनं. आणि नुकतंच इथं आगमन होतो आपण बघतोय ते म्हणजेच हार्दिका एंटरप्राइजेस टीमचे टीम ओनर दिनेश दादा जोशी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंड डॉट. षटकार पहिल्या बॉलवरती. काय तो पिकअप स्ट्रोक. 2 विकेटला सुद्धा 1000 रुपये. आता मात्र 3 बॉल बाकी सलग 2 जरी घेतले तरी प्रल्हादजी कालन फ्रॉम आसदे यांच्याकडनं 1000 रुपये. बॉल हवेमध्ये. फटका चांगला आहे. मिड विकेट डीपला. कपिल देव कक्ष स्टँडच्या वरनं बॉल सीमा पार. षटकार. पुन्हा षटकार. बॉल झाले 4 धावा फलकावरती. 39. 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये 39 धावा. शेवटचे बॉल बाकी 2 बॉलवर जरी 2 विकेट आले तरी प्रल्हादजी कालन यांच्याकडनं 1000 रुपये.
एक विकेट आला तरी 500 रुपये, म्हणजे कॅश प्राइज चालूच आहे. अगोदर 3ला 1000, नंतर 2ला 1000, आता 1ला 500. बाकेत बॉल 2 आता जवळ फिल्डर आणलाय. मिड ऑफ अगदी फलंदाजाजवळ धीम्या गतीने टाकलेला बॉल, फसवा चेंडू होता. गती व्हेरिएशन स्टार्ट बॉल. पुढचा बॉल अखेरचा पुन्हा स्लो अँड आता फिल्डर आहे तिथे मात्र आपण बघतोय युवराज सिंग स्टँडच्या दिशेने. फिल्डिंग चांगली होते, नवनाथ तिथे होते, फेकी चांगली, रनआउट आणि वैयक्तिक नाही तर सांघिक यश जरूर मिळते, पण 2 धावा सुद्धा मिळाल्या. 14 धाव्याच्या षटक धावा दाफलगावरती 41 आणि 42चा पाठलाग आता करायचा आहे. 24 बॉल मध्ये म्हणजे 10.50च्या सरासरीने पाठलाग करत आता 42 करायचा. चला टॉस करू आपण. माऊली स्पोर्ट्स शिळगाव आणि त्यांच्या विरोधात असेल SSCC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. कॅप्टन यायचं निलेश म्हात्रे, मान फ्रॉम मोठा गाव. चला कॅप्टन्स दोन्ही रिपोर्टिंग करायचं. एका बाजूला आपण बघतोय माऊली स्पोर्ट्स शिळगाव आणि त्यांचा विरोधात संघ असेल SSCC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. निलेश कापसे आणि निलेश म्हात्रे पुन्हा एकदा एकमेकांसमोर. अगोदर बाजी मारली होती निलेश म्हात्रेने, आता कोण बाजी मारणार, कारण की आता महत्वपूर्ण मॅच असेल. जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. चला टॉस साठी यायचं आणि कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा करूयात परिवर्तन. या ऐकूया आवाज खेळाचा दुसऱ्या डावामध्ये जिथे 42 धावांचा करायचा पाठलाग. आवाज डोंबिवली सागावचा बालू पटेल सरांचा. थँक्यू ओमकार. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. GPL ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व आपण पाहतोय. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करताना हार्दिक 11 संघाने धावा केले. तब्बल पिंटा जोशी मला 41 आणि 42 धावांचं लक्ष घेऊन उतरतो यावेळेला आर्या 11 खार्डी संघ. अमित आणि बॉल. 1 मिनिट धाबाचा टॉस करू आपण लगेचच. दिनेशजी जोशी याच दरम्यान आमचे खूप चांगले मित्र, अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू, रेग्युलर क्रिकेट असेल 40+ असेल त्याने गाजवलं म्हणजे निलेश म्हात्रे खार्डी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्याच गावचा संघ. टॉस करूयात. बॉल सर 1 मिनिट आणि टॉस इथे झालेला आहे. टॉस टॉस जिंकला आपण बघतोय तो म्हणजे SSCC डोंबिवलीने. डिसिजन फक्त सांगायचं निलेश दादा. डिसिजन 2 मिनिटं पेंडिंग असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बोलूया बॉक्स मध्ये जेव्हा मॅच सुरू होईल आवाज पुन्हा ऐकवा केला. दुसऱ्या डावामध्ये डोंबिवली सागावचा आहे गोड आवाज बालू पाटील सर यांना. ठीक आहे ओंकार. तर 42 धावांचं लक्ष घेऊन उतरला
आपण बघू शकता RI11 खार्डी संघ कालचा दिवस जर बघितलं तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली अमित गायकरचा विचार केला तर त्याच्या संघाने यावर्षीचा विचार केला तर 2 ट्रॉफीज उचलल्या, दोन्ही रनर अपच्या ट्रॉफीज उचलल्यात. खूप चांगला खेळ केलाय अमित गायकर आणि बाला असतील, पण आता लीग खेळतोय त्याच्या सोबतीला आलाय आपण तर संतोष साळवी, एक अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम खंबालपाडा. तो गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला पहिलं षटक घेऊन आपण पाहू शकता मिलिंद म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. 2 चांगल्या खेळाडूंमध्ये आता झुंड आपल्याला बघायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, आपण शॉर्ट लेग रिझन मध्ये मनोहरला आपण पाहू शकतो मिड ऑन ला क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑन ला ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन गली पॉईंट आणि एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये पाहू शकता. लॉंग ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. हळूहळू सूर्य अस्ताच्या दिशेने चाललाय. 4 वाजलेत तर उंच उंच टावर आहे त्यामुळे सूर्य लवकर अस्ताला जातो. मिलिंद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर 41 झाल्यात. 42चं लक्ष RI11 खार्डी संघाला. मिलिंद पहिला चेंडू ड्राईव्ह केला हवेमध्ये होता. यावेळेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण धावला पाहिजे होता. झेलवर येणं फार गरजेचं आहे. पिंट्या जोशी क्रिकेटमध्ये तुम्हाला काहीच मागून मिळणार नाही. घ्यावं लागतं, झगडावं लागतं आणि अशा प्रकारचं झेल तुम्हाला घ्यावंच लागणार. महत्त्वपूर्ण मॅच आहे. तर अमित गायकर एक असा बॅटर आहे ना का हा बॅटर जर थांबला शेवटपर्यंत कधीही सामना जिंकून देऊ शकतो. मिलिंद फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिडॉनला बीट करून चेंडू वेगाने चालला. यावेळेला लॉंग ऑफरून क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अमितचा कॉल होता तो डेंजर रेंजला आलाय. धावसंख्या धावफल करते 3 आपण पाहू शकता. काल अमित पाटीलने देखील जबरदस्त बॅटिंग केली. मंगेशने देखील आज खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सचिनच्या झेलसाठी भरपूर प्रयत्न केले पण झेल त्याला मिळाला नाहीये. नंदूला देखील आपण इनिक्शन मध्ये पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला यावेळेला टन टन करत सीमा रेषा पार चौकार. टॅप केलाय टर्मॅनला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल धावसंख्या धावफल करते 12 धावा आपण पाहू शकता. धावा आल्या नाहीयेत. 41 झाल्यात. 42 रोखायच्या आहेत. स्ट्रायकरला अमितला आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो अमित आणि आपण तो संतोष मध्ये एक चांगली भागीदारी बघायला मिळाली. पार्टनरशिप भागीदारी फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. मिलिंद राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. सगळा अमित हा चेंडू चेंजा पेस होता. गती परिवर्तन होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. यावेळेला चेंडू लेट आपण थोडासा संत गतीने आला. षटक संपलं इथे. कारण का धावसंख्या धावफल करते 12 धावा आपण पाहू शकता. कारण 42चं लक्ष अजून येणारे 18 चेंडू आणि 30ची गती. मॅच संपली नाहीये. इथून वापसी करू शकतो हार्दिक 11. भिवंडी हा संघ ग्रामीणचे सर्व खेळाडू आपण पाहिले तर या लीगच्या माध्यमातून बघायला मिळते. पिंट्या जोशीचा विचार केला फक्त आयकॉन कोणतेच खेळणे फक्त आपल्याला एक संघ नायक ठरवून आपल्याला घ्यायचा असतो. तो एक चांगली संकल्पना आहे. पाटील संदर्भ 40+ संघाच्या माध्यमातून सुभाष पाटील असतील, विनोद असतील, मधुकर असतील, रमेश असतील, शशांक असतील त्यांना आपण धन्यवाद देऊ. एक खूप चांगली संकल्पना आणली आहे. धावसंख्या धावफल कधी 12. चला फास्ट घ्या लवकर. मॅच अजून एक खेळायची आपल्याला. पंच जरा प्रसाद सर जरा थोडीशी ताकीद द्या. रमेश मात्र थोडी ताकीद द्या आपल्याला. कारण खेळाडूंना ताकीद देणं फार गरजेचं. उंच उंच टावर आल्यात झाल्या आहेत त्यामुळे आपण बघितलं तर थोडंसं पिंट्या काळोख देखील लवकर पडतात. सूर्य लवकर अस्ताला जातोय आणि जो वातावरण बघितलं तर ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर मनोहर भोईर येतोय. मॅन फ्रॉम नारेवली एक अष्टपैलू खेळाडू. कित्येक सामने ज्यांनी गोलंदाजी बळावर जिंकून दिलाय त्याला आता काहीतरी करावं लागणार आहे. घरी लेन कडून गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला संतोष साळवी. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण स्वीपा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. चांगला चेंडू होता. यावेळेला नकार देत आहेत.
नाही दातिलीच्या अतुल पाटील या व्यासपीठावर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अतुल देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. डॅनी सरांच्या चेहऱ्यावरती बघा किती आनंद आहे. लकी नॅपकिन आहे त्यांच्याकडे, तोपर्यंत त्यांना भीती नाहीये. मनोहर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अमितला आपण पाहू शकता. अमित काय करायचं तर काय करतोय. हो जबरदस्त गोलंदाजी, बॅटचा स्विंग बघा किती वेगाने फिरला होता. युवराज पाटीलचं कौतुक करेल, काय कलेक्टिंग करतोय यष्टांच्या पाठीमागे. 2 षटकार खूप चांगले मारले त्यांनी आणि एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करून दिला आपल्या संघाला. हार्दिक 11 भिवंडी संघाला. पुढे मनोहर 41 धावा म्हणजे सहजासहजी सोप्या नाहीये. लाल पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर मनोहर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. टाकला अमित बॅकपड गेला, कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वेगाने चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूला फीड करतोय डीप पॉइंट रिझन मध्ये. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो. यावेळेला 15 धावा. चला लाल्या थोडंसं आमच्या समालोचन कक्षापासून बॅट नाही. लाल्या जर असं वाटलं की प्रोफेशनल क्रिकेटर कुठून तरी मागवलेत त्यांना पॅकर्स म्हणून. बघा ना, प्रेसीची बॅट आहे, आरकेची बॅट आहे. मनोहर तोमित हो फटका चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येतो डीप मध्ये, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निलेश जाधव आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे विकेट मिळतो का पाहायचंय, विकेट मिळतो का पाहायचंय. काही गरज नव्हती. संवाद मधला स काढला, वाद झाला आणि संतोष साळवी सारखा बॅटर धावबाद झाला. कोळी गीतं येऊ दे ना, आपली संस्कृती आपण जपायची. आपली कोळी गीतं लोक वाजवतात नाही. कार्यक्रम कोणता असं पण पिंट्या जोशी आगरी कोळी गीते जर लागली नाही ना तर कार्यक्रमाला शोभाच नाहीये. डीजे मास्टर कोणती गाणी लावतोय. अटक होईल तेव्हा होऊ दे, पण आता कोळी गीतं लावा ना. आपली संस्कृती बरोच जरा जपायला जातं पण जमत नाहीये. नवीन बॅटर आला यावेळेला आपण पाहू शकता. 3ऱ्या क्रमांकावरती अमित पाटील. जबरदस्त काल बॅटिंग केली. मनोहर सांघिक यश मिळालंय. धावसंख्यात आपण पाहू शकता यावेळेला 17. स्ट्रायकेनला अमित गायकर. 2 अमित मैदानावर. हा चेंडू इम्प्रोवायझेशन स्ट्रोक बघायला मिळतोय. लॉंग लेटला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक चेस करतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. किंवा अशी गाणी येऊ दे ना डीजे मास्टर. आपली संस्कृती आपण जपायची. शशांक पाटील. कार्यक्रम कोणती असू दे, आगरी कोळी गीतं गाणे लावली नाही तर वाटत नाही की कार्यक्रम आहे. मग आपण का दुसरी गाणी लावा. 21 धावा. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर मनोहर जबरदस्त बॅटिंग करतोय. अमित गायकर. अमित पाटीलला खातं उघडायचंय. घारिवलीगाव एन कडून राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझर स्ट्रोक बघायला मिळाला. यावेळेला चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्कोर लागला. क्षेत्ररक्षक डीप मधून रमेश आला. विकेट मिळतो का पाहायचं. फेक एक्युरेट आलीये. 3ऱ्या पंचांची मागणी केलीये. युवराज पाटील थोडेसे पुढे होते, कदाचित मागे पाहिजे होते. आउट दिलाय काय. सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय. बघायचं चला चेक करा. जीटीसी दूध का दूध, पाणी का पाणी. नाही टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. आपल्याला अनेक प्रश्न एसपी उद्भवतात पण त्याचं उत्तर आता आपण पाहिले तर थर्ड अंपायरच देतील ना. नाही जबरदस्त क्षेत्ररक्षण. नाही इथे जर थोडीशी जरी चूक झाली असती तर शशांक मला वाटतं थोडंसं रागवले देखील असते. पेपर आता कसा आहे, कठीण आहे की सोपा आहे तो समजेल किशोर. यस बॅटर बात. गुड थ्रो रमेश. युवराज पाटीलचं कलेक्टिंग किती चांगलं होते बघा ना. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता. पिंट्या जोशी आम्हाला लगेच माहिती देत आहेत.
22 धावा, एक विकेट जाते, धाव कमी होते आणि अमित बॅटर बाद होतोय. अमित गायकर बाद झालेत का अमित पाटील बाद झालेत पाहिजे आता. गायकर बाद झालेत का पाटील आहेत पाहिजे आता. नवीन बॅटर कोण येतोय. निलेश मात्र या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मंगेश 22 धावा झाल्यात. कारण का धावा आपण तर 42 ची गरज आहे ना पिंट्या. तर 12 बॉल मध्ये अजून 20 ची गरज आहे. 12 चेंडू 20. मॅच संपली नाहीये अजूनही. मॅच मध्ये वापसी करू शकतो हार्दिक 11 भिवंडी संघ. आपण आता नवीन बॅटर येतोय मंगेश येतोय. अमित थोडासा नाराज होतो. काही गरज नव्हती मी तर म्हणाल. थोडासा अमित मला वाटतं दुखापतग्रस्त आहेत. खूप चांगली बॅटिंग केली होती. आता ही जोडी फार महत्वाची आहे. निलेश जाधव आलेत. दिनेश जाधव यांचे बंधुराज रामचंद्र संत कोच आपण तर VCC उस्तारगड संघाचे. आणि ग्राउंड स्टॉप मध्ये त्यांचा भरपूर मोठा हातखंड देखील आहे. रामचंद्र संत देखील हार्दिक स्वागत करूया. प्रचंड क्रिकेटची आवड. हा षटक फार महत्वाचा आहे. 12 चेंडू 20 ची गरज आहे. नाही राम जुना बघायला मिळाला. रामने भरपूर लांब मारले. पुणे गोलंदाजी मार्कवर निलेश जाधव येतोय. हा महत्वपूर्ण षटक. अमित पाटील काय करतो पाहिजे. ऑन साइडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. पहिला चेंडू बॅकफुट गेला स्लॅश केलाय. जितू कडनं थोडासा चेंडू डायव्हर्ट झालाय. पाठलाग करतायत. नाही जितूने थोडस आपण तर गरुड झेप घेतली होती पण चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत ते. उपयुक्त चौकार. नाही पॉइंट थर्डमॅन गली इथे तुम्हाला चुस्त राहायला लागतं. हुशार राहायला लागतं. आणि कदाचित थोडस त्यांनी पाहिलं अमितने की थोडस जितू हलत नाही. त्यांच्या बाजूने चेंडू काढलाय. स्क्वेअर कटचा ला जेव्हा फटका बघायला मिळालाय. धावसंख्या 26. समीकरण लगेच बदललंय. 11 चेंडू 16 ची गरज आहे. निलेश जाधव राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. हो लॉफ केलाय. जेलची शक्यता. सचिन आहे चूक होणार नाहीये. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय निलेशनी. निलेश सांगतात पहिला तुमचा तर दुसरा आमचा. बॅटर बाद. बॅटर आपण बघितले तर राजीव म्हात्रे आलेत. पाटील गेले म्हात्रे आले. काय मॅच झाली. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. इथून कोणत्याही संघाला हारणं पत्करणार नाहीये. सचिन जबरदस्त झेल घेतो लॉंग ऑनला. चला चला जरा लवकर. सचिन आता तुम्ही लॉंग ऑनवर नका आले. अजून आम्हाला एक मॅच खेळवायची. नाही निलेश चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू मध्ये 1 विकेट मिळाला. चौकार आलाय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या देखील आपल्याला खूप चांगले संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. लीग फॉरवर्ड मध्ये निलेश जाधव गोलंदाजी मार्कस टाकला. राजू म्हात्रे राजूसाठी क्षेत्ररक्षण शॉट तडमॅन. 1 क्षेत्ररक्षण गली बॅकवर्ड पॉइंट. 1 क्षेत्ररक्षण पॉइंटला 30 सर्कलच्या चांगला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त आणि चेंडू सरळ चालला बघा ना. चेंडूंना आपण पहिलं चेंडू लागून बेल्स पडली आणि चेंडू सीमारेषा पार गेला. पिंटा वेग किती प्रचंड होता बघा ना. राजू बाद झालेत. का नाही मेटवीस ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. काल झाली एक हॅट्रिक. आज पूर्ण होते का अजून एक हॅट्रिक पाहायचं दुसऱ्या दिवसात. चौकार आलाय. निलेश जाधव काय कमबॅक करतोय बघा. आमचे गुणलेखक दिनेश जाधव यांचे बंधुराज. हेच तर क्रिकेट आहे ना. दिनेश जोशी यांच्याकडून पारितोषिक आले बघा. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम केलं आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर दिनेश जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे.
नाही ऑनर देखील आहेत आणि खेळाडूंचं मनोबल वाढवलं जातं. बक्षिसाच्या रूपात खेळाडूला बघितलं तर कुठेतरी शाबासकीची थाप मिळणार असते. काय जबरदस्त गोलंदाजी. चौकार आल्यानंतर बघा मनोवर आपण आता क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केलाय. जितूला आता गलीमध्ये तैनात केलाय. ऑन हॅट्रिकचा चेंडू स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला शेखर आलाय. ऑन हॅट्रिकचा चेंडू. हो चांगला चेंडू. क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळाला. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. डीप पर्यंत क्षेत्ररक्षण येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रमेश आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलक त्यावर पाहू शकता 28. अजूनही 14ची गरज आहे. 14ची गरज आहे. अजूनही येणारे चेंडू बाकी आपण मित्र पिंटा जोशी सांगतात 8 चेंडू 14. मॅच संपली नाही. पिंटा जोशी आता हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. मोजून मापून तोलून टाकायला लागणार आहेत. मंगेश नो स्ट्राईकला आहे. निलेश राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. पंचांकडे पाहिलं जातंय. पंच बघा रमेश म्हात्रे भीष्मासारखे तटस्थ उभेत. डॉट चेंडू. नाही या चेंडूवर जर विकेट घेतला तर ओनर्स कडून कॅश प्राइज मिळणार आहे 1000 रुपयाचं. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. वापसी गेली. मॅच मध्ये मजा येईल. अंतिम चेंडू ऑन साइडला फ्लिक केल्या. बॉटमचा खूप चांगला वापर केलाय. सचिन आला वेगाने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट मिळतो का पाहिजे. डायरेक्ट फेकी केली. दिनेश मागे थांबणं फार गरजेचं. 1 शॉट. एकच धाव. जर ती धाव पूर्ण झाली असती तर कदाचित विकेट देखील गेला असता. इथे समीकरण बदलतं येणारे आपण बघितले तर चेंडू बाकी 6 धावा हवेत. अजूनही 13ची गरज आहे. म्हणजे 29 झाल्यात. कहाणी मेटवीस. काय गोलंदाजी केली चौकार जाऊन पिंटा जोशी. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या होऊन जरा. जबरदस्त गोलंदाजी निलेश जाधवची. अंतिम षटक कोण घेऊन येत आता. ऑप्शन आहे त्या संघाकडे. आता थोडंसं शॉर्ट ऑन स्वीट मीटिंग केली जाते. गरजेची आहे. पण आम्ही तुम्हाला सूचना करू वेळ जरा कमी घ्या. मॅच चला 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 लवकर. मॅचचा रिदम असं तो तोडू नका. पंच रमेश म्हात्रे 7 धावा आल्या. 2 विकेट देखील गेले आहेत. शशांक पाटील शशांक जेव्हा जेव्हा हंपर असतात तेव्हा देखील ते देखील सूचना करत असतात. अजित म्हात्रेने बघा बाल्कनीचं तिकीट काढलंय. डोंगरावरून सामना एन्जॉय करतात. नाही हे फक्त आपल्याला ग्रामीण मध्येच बघायला मिळेल ना पिंट्या. माहीत आम्ही स्टेडियम मध्ये गेला तर तुम्हाला एक तर VIP तिकीट नाहीतर मग खुर्च्यांवरती बसून. पण इथे तुम्ही कुठेही बसू शकता. झाडावर बसू शकता. गॅलरीतनं सामने एन्जॉय करू शकता. अजून कुठून कुठून तुम्ही सामना एन्जॉय करू शकता. चला 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 लवकर. अंतिम षटक कोण घेऊन तो पाहिजे. बालाराम भेडेकर. त्याच्याकडे संघ नायकाने पण तर सामन्याचं भवितव्य सोपवलंय. म्हणतात ना संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता है, मंदिर जाके भगवान नहीं मिलता है, लेकिन आज भी लोग उस पत्थर को पूछते कि भरोसा लायक कोई इंसान नहीं मिलता है. चला फास्ट फास्ट. 13 धावांची गरज आहे. 29 झाल्या. 13 पाहिजे. 6 चेंडू 13ची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवर बालाराम. साई केनला मंगेश आलाय. पाहिजे आता कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करतोय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण. डीप मध्ये त्याला एक स्क्वेअर लेगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑनला सचिन आहे. नवनाथला लॉंग ऑफला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केला जातोय. ऑफ साइडला थर्डमॅन पॉइंट. एक क्षेत्ररक्षण स्वीपा कव्हरला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बालाराम. ऑफ केलाय. टायमिंग चांगला आहे. स्टँड अँड डिलेच्या माध्यमातून सरळ चेंडू गेलाय कॅमेरामॅनच्या बाजूने. षटकार. पहिला चेंडू मंगेशने आक्रमणाला सुरुवात केली आहे. 5 चेंडू 7ची गरज आहे. बालाराम हा चांगला चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचे आहे. बघा वापसी केली. 4 चेंडू 7ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. टेन्शन टेन्शन. खेळणाऱ्यांपेक्षा बघा पाहणाऱ्याला टेन्शन जास्त असतं. बालाराम तो मंगेश. ओ पुन्हा एकदा लॉप केलाय. सचिन आलाय. काय केलं सचिनने. काही गरज नव्हती. मी तर म्हणेल एकच धाव मिळाली असती इथे. 3ची गरज आहे ना. हा चेंडू अडला गेला असता काही गरज नव्हती. पण सचिन वेगाने आले धावत. काही गरज नव्हती मी तर म्हणेल. कारण का आउटफील्ड फास्ट आहे. एकच गेली असती इथे. समीकरण बदललं असतं. आता 3ची गरज आहे. चेंडू बाकी 3. नाही तर पिंट्या समीकरण वेगळं असतं. 6 किंवा 5 असते. आता
आउटफील्ड फास्ट आहे ना, मुरुम माती. बालाराम मंगेश, चांगला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग केली आहेत. आता 1 धावीतून कंपल्सरी करावीच लागणार 2 चेंडूंमध्ये. आता बालाराम काय करणार? सचिनने चूक केली मित्र, मोठी चूक केली. कारण चेंडूवरती यायचंच नव्हतं, थांबायचं होतं, चेंडूला थांबवायचं होतं. आता क्लोज क्षेत्ररक्षण बघायला म्हणते, शेजारी वाढतायत. पिंट्या जोशी 2 चेंडू 1 फुलटॉस आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतोय RA11 खार्डी संघ. सचिनने चूक केली तिथे, जर नाही कोणत्याही आपण विजय संघाने जायचं नाहीये. तर दिनेश जोशी यांचा आपण सन्मान करूया. ओनर आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. दिनेश जोशी भिवंडी यांचा सन्मान करू. सचिनने कुठेतरी चूक केली. जर तो चेंडू अडला असता पिंट्या जोशी तर धावा आणखी राहिल्या, पण जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. सुपर 4 मध्ये पोहोचतो तो RA11 खार्डी संघ. दिनेश पाटीलचा संघ. उसर्गाच्या कोच यांना विनंती करतो, दादा या आपल्या शुभास आपण सन्मान करूया. जे ओनर्स आहेत त्यांचा आपण सन्मान करू. जोशी